हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज तुम्हाला मी माझा शेत दाखवणार आहे। चला तुम्हाला आता दाखवतो। हा शेत आंब्यांचा सुद्धा आहे आणि शेती सुद्धा केली होती। इकडे आधी मोटर होती, हे बघा इकडे दिसतो ना कोसळलेलं झाड, ती आमची मोटर होती आधी। चला आता तुम्हाला शेत फिरवतो। स्टार्टिंग आपण इकडून करू। हे बघा इकडे हे वरती आमचं थोडासा भाग आहे, तो तुम्हाला दाखवतो। गाईस हे बघा इकडे केवढी झाडं आहेत। इकडे मला तर वाटतं जायला नको, कारण आतमध्ये जनावर सुद्धा असू शकतो। गाईस इकडे मला वाटतं कुयली आहे। कुयली एकदा लागली ना खूप खा देते। तेव्हा तिकडून आमची ये बॉर्डर ते बघा दिसली असेल तुम्हाला। चला तुम्हाला आता पुढचं शेत दाखवतो सगळं। हे तुम्हाला जेवढं पण दिसतं ना ते सगळं आमचं आहे। ही बघू शकता तुम्ही आमची केवढी जागा आहे। चला तुम्हाला दाखवतो आता तिकडं आंब्याचं शेत। गाईस तरी आमची सगळे भरपूर आंबे आहेत तिकडे। गाईस हे बघू शकता तुम्ही आमची शेत। इकडे बघा तिकडे थोडी झाडं आहेत। हो गाईस आता पडलं असतो। गाईस आमची तिकडे विहीर आहे, तुम्हाला नंतर दाखवतो ती। तेव्हा इकडे आंबे आहेत आमचे। काही हा बघा हा झाडाला हे जे आहेत ना फांद्या तेवढ्या गोल गोल आहेत, हे बघा। गाईस तिकडे आधी आम्ही आंबे पाडायचो, आता ते आम्ही सगळे काढले आहेत। तुम्हाला आता 2-3च दिसू शकतात मोजके। हे बघा ही आमची मेन जागा आहे। इथं आम्ही जेव्हा पण आलो ना तेव्हा आम्ही इकडे जेवायचो। इकडे आधी आमच्या आजोबाई भाजीचा बाग असते ना ती बसायची, तिचा हे बनवलं होता झोका। हे बघा ह्यावाला झाडाला लावून, हे बघा हवाला आणि हवाला। गाईस हे बघा इकडून या शेताची एंट्री आहे, तुम्हाला दाखवतो थांबा। ही तुम्ही जागा बघू शकता केवढी प्लेन आहे। हे बघा तिकडून एंट्री आहे, तिकडे साईडला वय आहे। इकडं थोडी साईडला गेला तर तुम्हाला आता तिकडून येतोय। हे बघा झाडांची इकडे कमीच नाही कधी पण बोला, सगळ्यात जास्त झाडे हे शेतात। हे बघा मग इकडून एक रस्ता आहे जो की आम्ही डायरेक्ट तिकडे जाऊ शकतो, तिकडे मागाशी दाखवलेलं तिथे। हे बघा इकडे आधी एक तारगोल होता, तिथून आम्ही तारगोल काढायचो। हे बघा इकडेच कुठेतरी होता, कुठे गेलं थांबा शोधतो, नंतर शोधतो। गाईस आता चला आपण तिकडे जाऊ। अरे बघा तुम्हाला आंबे दाखवतो। हॅलो गाईस आता थोडेसे कच्चे आंबे राहिले ते दाखवतो तुम्हाला। हे बघा ते बघा तुम्हाला दिसत असेल, तेव्हा थोडे थोडे आंबे राहिले तरी वरती बघू शकता। चला तुम्हाला थोडासा आतमध्ये नेतो। गाईस इकडे मी एकट्याने आलो, मम्मी बरोबर आलोय। इकडे पण वय आहे, ते बघा आंबे, तिकडे पण आंबे आहेत।
गाईज ते बघू, तुम्ही बघू शकता आंबे तिकडे लागले आहेत. हे बघा केवढा मोठा शेत आहे. इकडं आमची मेन शेती असायची. हे बघा एवढी मोठी मोठी झाडं आहेत. आंबे काढायला खूप कंटाळा यायचा, तरी काढायचो आम्ही. त्यामुळे तुम्हाला आता थोडं इकडं दाखवतो. इकडे खूप हिरवागार वाटतो आल्यावर आणि खूप शांतता आहे इकडं. त्यामुळे आजचा लॉग मी इकडे गेला शेतामध्ये. गाईच पूर्ण शेत फिरता फिरता मला पूर्ण थकलोय मी. हे बघा हे बघा बाई, तो झाड बघा केवढा वरती आहे. हा बघा, हा बघा हवाला केवढा वरती आहे. झाड जागेवर झाड आहेत. असं वाटतं कुठून चालू. गाईज ते बघा मी तिथं सिक्युरिटी गार्ड ठेवलेले. ते बघा इकडे सिक्युरिटी गार्ड ठेवलेले. ते पाऊस आल्यानंतर गेले. कारण हे बघा इकड आमच्या शेताच्या साईडला वाडीतली राहतात. ते कधी कधी आंबे चोरायला येतात. मागच्या वर्षी ते खूप आंबे नेलेले. माझा एक पक्षी गेला. इकडे कोणीतरी आग लावलेली आहे बघा. आग लावलेलं वाटतं कोणीतरी. गाईज चला आम्ही परत तिकडे जाऊ आपण. इकडे साप सुद्धा असतात. मागच्या वेळी मी आलेलो ना तेव्हा मला कोबरा दिसलेला. हा बिल बघा केवढा खोदलेला आहे. बिल ना मला तो वाटतं कोणीतरी खोदलाय तो. त्याला इकडे एक काठी भेटली मला, ती घेतो. काय आला तर समोर. आता दिसतोय ना रानातला काठी घेतल्यावर. जागेवर बिल येत रे, माहीत नाही कशाची. इकडे बघा हे सिक्युरिटी गार्डची जागा. इकडे सगळं टेंट बीट बांधलेला, त्यांचे कपडे ठेवलेले. गाईज हे बघा ठीक आहे झाडे. गाईज तुम्हाला इकडे पक्ष्यांचे आवाज येत असतील, ऐका जरा नीट. गाईज तेव्हा त्या डोंगराचं नाव काय होतं थांबारा आठवतो. तो चांदीचा डोंगर आहे. तिथं बघा तुम्हाला एक मंदिर दिसत असेल. थांबारा समोरून दाखवतो. तुम्हाला माहीत नाही आता दिसतोय का तो. थांबारा बघतो. हे बघ तुम्हाला लास्टला दिसत असेल ना. हे बघा इकडे आहे. तिथे एक मंदिर आहे. तिथे मी कधी गेलो नाही, एक दिवशी जाईल. ते बघ तिथे पण आंबे, हे आमचे आहेत. हे आंबे दिसतात ना तुम्हाला समोरचे जेवढे पण, ते सगळे आंबे आमचे आहेत. खराब आंबे खूप पडलेत. हे खारुताई असतात ना, खारुताई पक्षी, ते एकदम वरचे आंबे ते खायच असतात. खाली असेच पडलेले भेटतात खाल्लेले. इकडं पण आग लावली कोणीतरी. फांदी पडली एक. थांबा आता मी तिकडे चाललोय. गाईज थांबा, तुम्हाला एक गोष्ट राहिली दाखवायची. विहीर. तर तुम्हाला विहीर दाखवतो. गाईज तुम्हाला आता विहीर दाखवतो. इकडे ते तो विहिरीचा रस्ता. हीच विसरलो यार विहीर दाखवायला. इकडे हे काय माहित नाही काय होता, नुसतं गोल गोल होता. इकडे बॉटल पाडून ठेवलं नुसतं. तुम्हाला विहीर दाखवायची आता. इकडे आमच्या आतमध्ये विहीर एक.
आतमध्ये आहे ती. जरा जंगलात जायला लागेल तो जरा. आहे तर मी जंगलमध्ये, परंतु हा खतरनाक आहे जरा. हे बघा इकडे इकडे एक विहीर आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज, इकडे एक आमची एक जुनी विहीर आहे. हे बघा, ही आमची जुनी विहीर आहे खूप. इकडून आम्ही शेतीसाठी पाणी घ्यायचो. ही बघा, ही दिसते ना, ही आमची विहीर आहे. ही पावसाळ्यात खूप वरती भरते. चला आता आम्ही परत तिकडे जाऊ. आपण कुठून रस्ता तिकडून ना गाई. तिकडं आधी खूप सारी माणसं राहायची, ज्यांना आम्ही शेतीसाठी ठेवलेला. मी जातो इकडून लवकर, नाही तर कुठला साप आला तर चावेल. चला लवकर. चला काय, आम्ही आता जात आहे मी घरी. घरच्या रस्त्यावर चाललोय, खूप थकलो. हे बघ, इकडे पण आंबे आहेत थोडेसे राहिलेले. इकडून आम्ही सगळे आंबे काढलेत. चला आता मला लवकर जायला लागेल, अंधार होत आहे. थकलोय खूप. इकडं आम्ही हे बघा, हा लाकूड दिसते का, आधी खूप चांगला होता, फांदीचा पडलेला. त्यावर मी बसून बोलायचो. हे बघा माझी गाडी, जेव्हा मी छोटा होतो तेव्हा. हे बघा आमचं शेत. हे बघा गाईज, तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. सबस्क्राईब करा अशा व्लॉगसाठी. थँक्यू, बाय बाय. ही बघा आमची वही, आणि इकडं आमची एंट्री. आधी इकडे वही होती, ती आता तुटले सध्या. हा मी व्लॉग दाखवतोय कारण आता इकडे MIDC आमची तळोजी MIDC झाली, त्यासाठी. कारण ही शेती जातील ही आठवण ठेवासाठी मी हा ब्लॉग बनवला आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा अशा व्लॉगसाठी. बाय बाय गाईज.